नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि भेदभावमुक्त वातावरण मिळणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अंतर्गत शासकीय आणि खाजगी आस्थापनांनी स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीनं प्रभावीपणे कार्य करावं. त्रास होणाऱ्या महिलांनाही भीती न बाळगता निर्भयपणे समितीकडे तक्रार करावी, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं. तसेच परभणी जिल्हा पूर्णपणे बालविवाहमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज 9 मार्च रोजी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, डॉक्टर नागेश लखमावार, जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी मोनिका रंधवे आदी उपस्थित होते. सर्व शासकीय आणि खाजगी आस्थापनांच्या ठिकाणी महिलांचा सन्मान राखून सुरक्षित आणि सकारात्मक कामाचं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे, असं सांगून श्रीमती चाकणकर म्हणाल्या, सर्व कार्यालय, खाजगी आस्थापनांनी कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013ची काटेकोर अंमलबजावणी करावी. नियमानुसार कार्यालयात अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करून तिची माहिती कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी लावावी. लैंगिक छळासंबंधी तक्रार आल्यास त्याची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करावी. 30 दिवसाच्या आत तक्रारीचं निवारण करावं. या कायद्याबाबत कर्मचारी वर्गामध्ये जनजागृती करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बालविवाह रोखण्याबाबत निर्देश देताना चाकणकर म्हणाल्या, बालविवाह आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी. बालविवाह ही समाजासाठी अत्यंत घातक कुप्रथा असून मुलींचं शिक्षण, आरोग्य आणि भविष्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. म्हणून सर्व पालक, नागरिक, सामाजिक संस्था आणि युवकांनी बालविवाहास विरोध करावा आणि आपल्या परिसरात असा प्रकार होत असल्यास तात्काळ संबंधित प्रशासन किंवा पोलिसांना माहिती द्यावी. मुलींना शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्याकरता सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. आपल्या प्रास्ताविकात श्रीमती मोनिका रंधवे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 बाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही सभा दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये होणार आहे. पीठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र सकाळी 10 ते 12 या वेळेत स्वीकारली जाणार आहेत. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सकाळी 10 वाजता सभागृहात उपस्थित राहावं, असं आवाहन सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोणसीकर यांनी केलं आहे. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीशी प्रेम करून तिला लग्नाचा आमिष दाखवून तिचा प्रेमभंग केल्यानंतर परिचारिकेने आत्महत्या केल्याप्रकरणी मानवत पोलीस स्थानकात 5 वर्षापूर्वी दाखल झालेल्या प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपीला न्यायाधीश NR नाईकवाडी यांच्या न्यायालयानं 5 वर्ष सश्रम कारावास आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास 2 महिने साध्या कारावास अशी शिक्षा सोमवारी ठोठावली आहे. या संदर्भात शोभा आठवले यांनी 25 मे 2021 रोजी मानवत पोलीस स्थानकास या संदर्भात माहिती दिली होती. त्यांची मुलगी दिव्या आठवले जी नर्सिंगचे शिक्षण घेत होती, त्यावेळी आरोपी राजू उर्फ अनिल महादेव ढगे यांनी तिच्यासोबत प्रेम करून तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचा प्रेमभंग केला. या कारणावरून दिव्यानं 20 मे 2021 रोजी राहत्या घरास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी तिने आरोपीने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशा आशयाची चिठ्ठी लिहिली आणि त्यात तिने आरोपी याने वारंवार तिला मानसिक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करत असल्याची तिने माहिती दिली होती. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी तपास करून मयताची सुसाईड नोट आणि तिचे दुसरे लिखित वही हे हस्ताक्षर तज्ज्ञाकडे
सदरील लिखाण हे मैताचे असल्याबाबतचा अहवाल प्राप्त केला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश NR नाईकवाडे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी बाजू मांडली. न्यायालयानं 4 साक्षीदार तपासले. यात आरोपीनं संशयापलीकडे जाऊन मैतास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाले. सोमवार दिनांक 9 मार्च रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत जिल्हा न्यायाधीश NR नाईकवाडे यांच्या न्यायालयाने आरोपी राजू उर्फ अनिल महादेव ढगे, राहणार करंजी, तालुका मानवत, जिल्हा परभणी यास भारतीय दंडविधान कलम 306 अन्वये 5 वर्ष सश्रम कारावास आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास 2 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.